Hi friends, I am Sikandar Mujawar. In this video, we are going to see figures of speech. मराठीमध्ये figures of speechला अलंकार म्हणतात. Now, let us see what is actually figures of speech. Any intentional deviation from literal statement or common uses that emphasizes, clarifies, or embellishes both written and spoken languages. पहा, एखाद्या वाक्याचे शब्दाचे मुद्दामन विचलन करून त्या शब्दाला सुशोभित करण्यासाठी, त्या वाक्याला वजन देण्यासाठी जी भाषा वापरली जाते त्याला अलंकार असं म्हणतो. फॉर क्रिएटिंग रिचनेस and effectiveness, poets or writers use miraculous words or phrases. Such words or phrases is called as figures of speech. आणखीन पहा, कवी किंवा लेखक आपल्या भाषेला, आपल्या शब्दांना त्या ठिकाणी रिचनेस, समृद्धी देण्यासाठी, इफेक्टिव्हनेस, त्यामध्ये प्रभावीपणा आणण्यासाठी ज्या पद्धतीचे मिरॅक्युलस वर्ड्स, चमत्कारिक शब्द किंवा शब्दसमूह वापरतात, अशा शब्दांना, शब्दसमूहांना अलंकार असे म्हणतात. रिमेंबर दॅट अ फिगर ऑफ स्पीच इज अ वर्ड ऑर फ्रेज दॅट possesses a separate meaning from its literal definition. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, अलंकारामध्ये जे वापरलेले शब्द, शब्दसमूह असतात त्यांचा जो अर्थ, लिटरल मिनिंग आहे, शब्दशः अर्थ असतो, तो शब्दशः अर्थापेक्षा वेगळा असतो. नाव वी आर गोइंग टू सी वन बाय वन सम फिगर्स ऑफ स्पीच. फर्स्ट वन इज सिमिली. आपण एका पाठोपाठ एक पाहणार होता. पहा, त्यातला पहिला अलंकार आहे सिमिली. सिमिली मीन्स व्हॉट? टू ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट काइंड आर कंपेअर्ड. They have a resemblance in at least one point, introduced by words like as, if. दोन जे घटक असतात, दोन वस्तू असतात, ऑफ डिफरंट काइंड, वेगवेगळ्या प्रकारची, यांची तुलना केलेली असते. आणि तुलना करताना लाईक, ॲज इफ, ॲज अशा शब्दांचा वापर ज्या असणाऱ्या अलंकारामध्ये होतो त्याला सिमिली, उपमा अलंकार असं म्हणतात. लेट अस सी टू एक्झाम्पल्स. फर्स्ट वन, सी इज ॲज इनोसंट ॲज अन एंजल. इनोसंट म्हणजे निष्पाप आणि एंजल म्हणजे परी. ती एका देवदूत किंवा परीप्रमाणे निष्पाप आहे. इथं त्या ठिकाणी तिची तुलना ह्या एंजलशी केलेली आहे. आवर सोल्जर्स are as brave as lions. As brave as, सोल्जर्सची तुलना लायन्सशी केलेली आहे. ब्रेव त्या ठिकाणी समान असणाऱ्या ॲडजेक्टिव्हनं त्या सोल्जर्सची आणि लायन्सची त्या ठिकाणी तुलना केलेली आहे. म्हणून या ठिकाणी सिमिली हा अलंकार होतो. पहा, याच्यामध्ये ॲज वापरलेला आहे, यावरून हा अलंकार सिमिली होतो. नाव लेट अस सी सेकंड वन, मेटाफर. What is metaphor? Two things are compared. पहा, सिमिली आणि मेटाफर मध्ये पण दोन्ही ठिकाणी दोन गोष्टींची, दोन वस्तूंची तुलना होते. बट वन डिफरन्स इज देअर. द टू थिंग्स आर स्पोकन ऑफ ॲज इफ दे आर वन. परंतु या दोन गोष्टी कशा बोलल्या जातात? जणू काही त्या एकच आहेत. फॉर एक्झाम्पल, he is a shining star. Lata's voice is music to my ears. पहा, he is a shining star. तो एक चमकता तारा आहे. चमकत्या ताऱ्याप्रमाणे म्हणलं की सिमिली अलंकार झाला. तो एक चमकता तारा आहे. ही इज अ शायनिंग स्टार. हा मेटाफर, हा अलंकार होतो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन सिमिली अँड मेटाफर. नाव थर्ड वन. Third figure of speech is alliteration. Words beginning with the same consonant sound
फॉलो वन अनदर. पहा, काही व्यंजन स्वर एका पाठोपाठ एक येतात. अशा ज्यावेळेस रचना असते त्यावेळेस ॲलिट्रेशन हा अलंकार होतो. अनुप्रास याला मराठीमध्ये म्हणतात. स स ट ट ड ड अशा प्रकारचे कॉन्सोनंट साऊंड त्या ठिकाणी येतात. लेट अस सी एक्झाम्पल्स. फर्स्ट वन, शीप साऊंड स्लीप इन अ शेड. श श आलेला आहे पहा. शीप, शूड, शेड. श श या ठिकाणी हा ॲलिट्रेशन अलंकार होतो. आणि सेकंड वन, आय एम द ओनली वन टू चूज. ओनली वन, व व आलेला आहे, यावरून हा ॲलिट्रेशन अलंकार होतो. देन नेक्स्ट वन, personification. What is personification? Non-living and non-human things are attributed human qualities. पहा, निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जिथे वर्णन होते त्यावेळेस असा पर्सॉनिफिकेशन अलंकार होतो. नॉन लिव्हिंग अँड नॉन ह्युमन थिंग्स आर अट्रिब्युटेड ह्युमन क्वालिटीज. एक्झाम्पल्स आर, फर्स्ट, लाइटनिंग डान्स्ड अक्रॉस द स्काय. पहा, लाइटनिंग म्हणजे वीज, डान्स म्हणजे नृत्य करणे. आता नृत्य करणे ही क्वालिटी ह्युमनची आहे, परंतु या ठिकाणी नॉन ह्युमन. लाइटनिंग इज अ नॉन ह्युमन आहे, परंतु मानवाप्रमाणे कृती करते त्यावेळेस हा पर्सॉनिफिकेशन अलंकार होतो. सेकंड एक्झाम्पल, द मून स्माइल्ड ॲट द स्टार्स इन द स्काय. द मून स्माइल. स्माइल ही ॲक्शन, स्माइल ही कृती, ही क्वालिटी कोणाची आहे तर ह्युमन बिईंगची आहे. मून स्माइल्ड. मून इज अ नॉन ह्युमन थिंग, म्हणून या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज antithesis. What is antithesis? Striking contrast of opposite ideas is made in the same sentences. पहा, दोन परस्पर विरोधी विचार, भावना, अर्थ व्यक्त करणारे शब्द एकाच वाक्यात येतात त्यावेळेस अँटिथेसिस हा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल, मॅन प्रोपोजेस, गॉड डिस्पोजेस. प्रोपोजेस अपोजिट, डिस्पोजेस देव देतो, कर्म नेतो, या पद्धतीनं. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. लाईट म्हणजे प्रकाशमान करणे, डार्क अंधारमय. अशा त्या ठिकाणी अपोजिट आयडियाज त्या वाक्यामध्ये येतात त्यावेळेस अँटिथेसिस नावाचा अलंकार होतो. द नेक्स्ट वन, apostrophe. Apostrophe means what? Non-living things, abstract ideas, absent persons are addressed. पहा, या अलंकारामध्ये निर्जीव वस्तूला, अमूर्त कल्पनेला किंवा निसर्गातील घटकाला उद्देशून बोलणे. ज्या गोष्टी निर्जीव आहेत, अमूर्त आहेत, निसर्गातील घटक आहेत, त्यांना उद्देशून बोलणे, त्यांना सांगणे, त्यांना कथन करणे त्यावेळेस हा ॲपोस्ट्रॉफी हा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. म्हणजे ओ मून, ए चंद्रा, तू आम्हाला एक बकेट किंवा एक बास्केट फुल चंद्रप्रकाश दे. मूनला उद्देशून बोललेला आहे. इट इज अ नॉन ह्युमन, नॉन लिव्हिंग थिंग, आणि त्यावेळेस हा ॲपोस्ट्रॉफी अलंकार होतो. सेकंड वन, वेलकम ओ लाईफ. जीवना तुझं स्वागत आहे. लाईफ इज अ नॉन लिव्हिंग थिंग्स, आणि त्याला उद्देशून बोललेला आहे त्यावेळेस हा ॲपोस्ट्रॉफी अलंकार होतो. द नेक्स्ट वन, पॅराडॉक्स. पॅराडॉक्स मीन्स व्हॉट? टू थिंग्स which cannot exist together are assumed to exist together. विरोधाभास. ज्या दोन गोष्टी कधीच एकत्र असू शकत नाहीत अशा गोष्टी एकत्र आहेत अशा दाखवणे, दॅट इज पॅराडॉक्स. म्हणजे ज्या दोन गोष्टी कधीच एकत्र असू शकत नाहीत त्या एकत्र आहेत असं दाखवणे. असं ज्यावेळेस त्या वाक्यामध्ये, त्या पोएममध्ये लाईन येते त्यावेळेस पॅराडॉक्स नावाचा अलंकार तयार होतो. एक्झाम्पल वरून लक्षात येईल, सेव्ह मनी बाय स्पेंडिंग इट. सेव्ह मनी पैसे वाचवा, बाय स्पेंडिंग इट ते खर्च करून पैसे वाचवा. आता पैसे वाचवायचे
आणि खर्च करायचे, हे एका त्या ठिकाणी विरोधाभास आहे. पण असं ज्यावेळेस एका वाक्यामध्ये एका लाईनमध्ये येतं त्यावेळेस हा पॅराडॉक्स अलंकार होतो. अँड सेकंड वन, दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड. बिगिनिंग म्हणजे सुरुवात, एंड म्हणजे शेवट. हा शेवटाचा सुरुवात आहे असं ज्यावेळेस ह्या असणाऱ्या लाईनमध्ये येतं, दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड, त्यावेळेस पॅराडॉक्स हा अलंकार होतो. नेक्स्ट वन, युफेमिझम. व्हॉट इज युफेमिझम? माइल्ड और इनडायरेक्ट एक्सप्रेशन फॉर वन दॅट इज ऑफेन्सिव्ह और ब्लंट. माइल्ड म्हणजे त्या ठिकाणी त्याची तीव्रता सौम्य करून सांगणे. माइल्ड और इनडायरेक्ट एक्सप्रेशन फॉर वन थिंग दॅट इज ऑफेन्सिव्ह और ब्लंट म्हणजे अप्रिय किंवा अशुभ गोष्ट सरळ शब्दात न सांगता अप्रत्यक्ष व सौम्य रीतीने सांगणे, त्यावेळेस युफेमिझम हा अलंकार होतो. पहा, एक मराठीमध्ये एखाद्याला जर साप चावला असेल तर त्या ठिकाणी साप चावला असं न म्हणता पान लागलं असं त्या ठिकाणी म्हणतात. इट इज अ एक्झाम्पल ऑफ युफेमिझम. पहा, इंग्लिशमध्ये पास्ड अवे इन्स्टेड ऑफ डाईड. डाईड हा शब्द वापरण्याच्या ऐवजी पास्ड अवे हा शब्द वापरला जातो. अँड सेकंड वन, प्रेग्नन्सी टर्मिनेशन इन्स्टेड ऑफ ॲबॉर्शन. गर्भपात, ॲबॉर्शन. ॲबॉर्शनच्या ऐवजी प्रेग्नन्सी टर्मिनेशन हा सौम्य शब्द वापरला जातो, दॅट इज युफेमिझम. त्यावेळेस हा युफेमिझम नावाचा अलंकार होतो. नेक्स्ट वन इज रिपिटिशन. रिपिटिशन ॲड्स चार्म टू एक्सप्रेशन अँड एनहान्सेस इट्स रेटॉरिकल अँड म्युझिकल क्वालिटी. पहा, रिपिटेशन काय होतंय, त्या एक्सप्रेशनला एक चार्म, एक सौंदर्य प्राप्त होतं आणि त्यामधील म्युझिकल आणि रेटॉरिकल क्वालिटी एनहान्स होते, वाढते. याचे एक्झाम्पल पाहूयात. फर्स्ट वन इज, इफ यू थिंक यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. पहा, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट हे रिपीट झालेलं आहे, त्यावेळेस असा रिपिटेशन हा अलंकार होतो. अँड सेकंड सेंटेन्स, द बॉईज शाउटेड इन अ व्हॉइस, वी विल विन, वी विल विन. This is the examples of repetition. Now next one, tautology. What is tautology? Different words of the same meaning close together are used for the sake of force. म्हणजेच एखाद्या वर्णनात एकाच अर्थाचे शब्द, एकाच अर्थाचे दोन शब्द वापरले जातात, त्यावेळेस हा टॉटॉलॉजी अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल, आय नीड अ न्यू हॉट वॉटर हीटर. आता हॉट वॉटर आणि हीटर एकाच अर्थाचे दोन शब्द वापरले गेलेले आहेत, हॉट वॉटर हीटर. अँड सेकंड वन, प्रिया टोल्ड हर फ्रेंड सी मेड द हँडमेड स्कार्फ हरसेल्फ. हँडमेड म्हणजे स्वतः हाताने बनवलेलं आहे, हरसेल्फ म्हणजे तिनं स्वतः बनवलेलं आहे. असे शब्द ज्यावेळेस येतात त्यावेळेस हा टॉटॉलॉजी नावाचा फिगर ऑफ स्पीच होतो. देन नेक्स्ट वन इज हायपरबोल. कुछ भी बोल, बिंदास्त बोल, हायपरबोल. अ स्टेटमेंट मेड इन एक्झॅगरेटेड टर्म्स इज कॉल्ड हायपरबोल. मराठीमध्ये याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. फॉर एक्झाम्पल, मराठीमधील दमडीचं तेल आणलं, मामाजीची दाढी झाली, नानाजीची शेंडी झाली, वहिनीची वेणी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात हत्ती पोहून गेला. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ हायपरबोल. अतिशयोक्ती म्हणजे दमडीचं तेल आणलं, त्यात हत्ती पोहून गेला, या ठिकाणी हा अलंकार होतो. लेट अस सी एक्झाम्पल्स ऑफ इन इंग्लिश. फर्स्ट वन इज, ही इज रनिंग फास्टर दॅन द विंड. म्हणजे तो वाऱ्याच्या पेक्षा वेगानं पळतो. द स्किन इज सॉफ्टर दॅन सिल्क. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ हायपरबोल. द नेक्स्ट वन, onomatopoeia. Words are formed from sound are used for poetic pleasure. पहा, काही शब्द विशिष्ट आवाजाचे वर्णन करतात,
तो आवाजच त्या शब्दाचा अर्थ असतो. उदाहरणार्थ जुगजुग आगीन गाडी, फाईटमध्ये डिशूम नावाचा आवाज असतो. असा आवाजच त्या ठिकाणी त्या असणाऱ्या वाक्यामध्ये वापरणे जाते. ज्यावेळेस वापरले जाते त्यावेळेस हा ओनोमोटोपोइया हा अलंकार होतो. लेट अस सी एक्झाम्पल्स. फर्स्ट वन, हाऊ द विंड क्लँग अँड क्लॅश अँड रोअर. सेकंड वन, लिटल हँड्स क्लॅपिंग अँड लिटल टंग्स चॅटरिंग. दिस इज द एक्झाम्पल्स ऑफ ओनोमोटोपोइया. Then next, irony. What is irony? Irony is two opposite ideas or sentiments are put together to ridicule. पहा, व्यंग दर्शवण्यासाठी किंवा उपहास करण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी परस्पर विरोधी विचार किंवा घटना या फिगर ऑफ स्पीच मध्ये एकत्र मांडल्या जातात. त्यावेळेस हा आयर्नी हा अलंकार होतो. लेट अस सी एक्झाम्पल्स. नंबर 1, अ पायलट हॅज अ फिअर ऑफ हाईट्स. पायलट वैमानिक आणि त्याला उंचीची भीती वाटते. हा अलंकार पहा, टीका करण्यासाठी व्यंग दर्शवण्यासाठी अशा प्रकारे ज्यावेळेस वाक्याची रचना असते विरोधाभास दाखवणारी त्यावेळेस आयर्नी हा अलंकार होतो. अ पायलट हॅज अ फिअर ऑफ हाईट्स. अँड सेकंड वन, द पोलीस स्टेशन गेट्स रॉब. म्हणजे पोलीस स्टेशन मध्येच चोरी झाली. हा त्या ठिकाणी आयर्नी असणाऱ्या फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पल आहे. नाव लास्ट वन, पन. अ पन इज अ जोक that makes a play on words. A word is used with two meanings. पहा, एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळं शब्द चमत्कृती साधते. त्यावेळेस हा पण हा अलंकार होतो. लेट अस सी एक्झाम्पल्स. फर्स्ट वन, अ बायसिकल कांट स्टँड. बायसिकल कांट स्टँड ऑन इट्स ओन. सायकल स्वतःची स्वतः उभारू शकत नाही बिकॉज इट इज टू टायर्ड. टू टायर्ड. टायरचा दोन अर्थ होतोय पहा. टायर म्हणजे त्याचा असणारा टायर आणि थकणे असा दुसरा अर्थ होतोय. असा अलंकार ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याला पण असं म्हणतात. इट इज अ जोक. अँड सेकंड वन, एव्हरी कॅलेंडर्स डेज आर नंबर्ड. कॅलेंडर डे मध्ये नंबर्स असतात. असा त्या ठिकाणी विरोधाभास ज्या असणाऱ्या अलंकारामध्ये वापरला जातो त्याला पण हा अलंकार त्यावेळेस होतो. सो इन दिस वे, इन दिस व्हिडिओ वी सॉ 14 टाइप्स ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. या व्हिडिओमध्ये आपण 14 वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ पाहिले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर इट विथ युअर फ्रेंड्स, कॉमेंट्स अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. मित्रांनो, या व्हिडिओनंतर आपल्याला ग्रामरचा पार्ट सुरू करायचा आहे. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहावयास मिळतील. होप यू अंडरस्टूड दिस व्हिडिओ ऑन फिगर्स ऑफ स्पीच. थँक यू व्हेरी मच. बाय फॉर टुडे. एन्जॉय. बाय.